कुठं जमून का काय जमत नाही नव्हते. तर बँकेच्या संदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत. बँकिंग व्यवसाय सेवा बँकिंग. तर बघा मग, बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ खंडपीठ आहे. पूर्वीच्या काळात सावकार कर्ज देण्याच्या किंवा देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनांची नाणी मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये प्रदर्शित करायचे. तर बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, बँक म्हणजे खंडपीठ किंवा बँको पासून तयार झालं बँक आणि त्याचा अर्थ काय आहे, खंडपीठ. हेही तुम्ही लक्षात ठेवायचं. पूर्वीच्या काळामध्ये सावकार कर्ज देण्यासाठी किंवा पैशाची देवाणघेवाण करताना वेगवेगळ्या चलनांची नाणी ढीग, त्याचा मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये ते ठेवायचे किंवा प्रदर्शित करायचे. आता अर्थ बघा, बँक म्हणजे काय. बँक ही एक आर्थिक संस्था आहे. तर बँक कोणती संस्था आहे, आर्थिक. आता आर्थिक संस्था का म्हटलेलं आहे, तर जी संस्था पैशाचा हिशोब ठेवते तिला आर्थिक संस्था असे म्हणतात. किंवा पैशाचं जे काही व्यवस्थापन करते त्याला म्हणायचं आर्थिक संस्था. आणि अशाच प्रकारची आर्थिक संस्था बँक असते. तर जी ठेवी आणि इतर संबंधित सेवांचा व्यवहार करते. तर बँक काय करते, ठेवी आणि इतर ज्या काही ठेवीशी संबंधित किंवा बँकेशी संबंधित गोष्टी असतात, सेवा असतात, त्या सेवांचा व्यवहार करत असते बँक पैशाशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते. बँक पैशाशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक गरजांशी किंवा आवश्यकतांशी संबंधित असणाऱ्या विविध सेवा प्रदान करते. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. तर भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. बँकिंगची व्याख्या बघा, कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे,
मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे आणि धनादेश, मसुदा आणि ऑर्डरद्वारे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य असे परिभाषित केले आहे. तर बँकेचा अर्थ लिहायचा प्रथम, नंतर बँकेची व्याख्या लिहायची आणि सुरुवातीला प्रस्तावना करायची. तर प्रस्तावनामध्ये काय लिहायचं? बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ खंडपीठ आहे. पूर्वीच्या काळात सावकार कर्ज देण्याच्या किंवा देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनांची नाणी, मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये प्रदर्शित करायचे. ही झाली प्रस्तावना. तदनंतर अर्थ लिहायचा. बँक ही एक आर्थिक संस्था आहे जी ठेवी आणि इतर संबंधित सेवांचा व्यवहार करते. बँक पैशाशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. बँकिंगची व्याख्या कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे आणि धनादेश, मसुदा आणि ऑर्डरद्वारे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य असे परिभाषित केले आहे. आता बँकांचे प्रकार. बँकांचे प्रकार म्हणजे 9 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे मध्यवर्ती बँक, दुसरा आहे व्यावसायिक बँक, तिसरा आहे सहकारी बँक, चौथा आहे विकास बँक, पाचवा आहे विनिमय बँक, सहावा आहे प्रादेशिक ग्रामीण बँक, सातवा आहे बचत बँक, आठवा आहे गुंतवणूक बँक, नववा आहे विशेष बँक. तर आता इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते बघू. मध्यवर्ती बँक म्हणजे सेंट्रल बँक. व्यावसायिक बँक म्हणजे काय? कमर्शियल बँक. सहकारी बँक म्हणजे काय? कोऑपरेटिव्ह बँक. विकास बँक म्हणजे काय? डेव्हलपमेंट बँक. विनिमय बँक म्हणजे काय? एक्सचेंज बँक. प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे काय? रिजनल रूरल बँक. बचत बँक म्हणजे काय? सेविंग बँक. गुंतवणूक बँक म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट बँक. विशेष बँक म्हणजे काय? स्पेशलाइज्ड बँक. तर बँकांचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे मध्यवर्ती बँक. केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. मध्यवर्ती बँक, तिलाच आपण केंद्रीय बँक असे सुद्धा म्हणू शकतो. केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च म्हणजे सर्वात उच्च दर्जाची वित्तीय संस्था आहे. वित्तीय म्हणजे
आर्थिक व्यवहार करणारी, पैशाचा व्यवहार करणारी. प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक असते किंवा आहे. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही मध्यवर्ती बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना 1945 मध्ये झाली. RBI ची कामे खालीलप्रमाणे आहेत. तर RBI ची कामे खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, देशासाठी आर्थिक धोरण ठरविते. नंबर 2, चलनी नोटा जारी करते किंवा छापते. सरकारसाठी बँकर म्हणून काम करते. भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकांची सिकर बँक म्हणून काम करते. तदनंतर व्यावसायिक बँका एखाद्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तर व्यावसायिक बँकांच्या बाबतीत पहिलं वाक्य काय लिहायचं? व्यावसायिक बँका एखाद्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यावसायिक बँकांच्या बाबतीत पहिलं वाक्य काय लिहायचं? व्यावसायिक बँका एखाद्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यावसायिक बँका महत्त्वाची कामे करतात, जसे प्राथमिक कार्य, उदाहरणार्थ ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, आणि दुय्यम कार्य म्हणजे प्रतिनिधी कार्य आणि उपयोगिता कार्य. भारतात वाणिज्य बँका 3 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. नंबर 1, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जिथे जास्तीत जास्त भांडवल सरकारच्या ताब्यात आहे, उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक इत्यादी. नंबर 2 किंवा ब, पहिला गट अ म्हणा, दुसरा गट ब, खाजगी क्षेत्रातील बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक इत्यादी, किंवा व्यक्तीच्या गटांच्या मालकीच्या असतात. किंवा नाही तर ह्या बँका व्यक्तीच्या गटाच्या मालकीच्या असतात. ॲक्सिस बँक, HDFC बँक यांना खाजगी क्षेत्रातील बँक का म्हणतात? तर त्या बँका व्यक्तीच्या गटाच्या मालकीच्या असतात. आलं लक्षात? आता परदेशी बँका अशा बँका आहेत ज्या भारताबाहेर स्थापन झालेल्या आहेत, म्हणून त्यांना परदेशी बँक म्हटलं जातं. परंतु या बँकांच्या शाखा भारतात आहेत, जसे की सिटी बँक CITI, HSBC बँक ऑफ आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक इत्यादी. तर तदनंतर आहे सहकारी बँका. भारतात सहकारी बँक भारतीय सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहे. भारतात सहकारी बँका भारतीय सहकारी संस्था अधिनियमानुसार
भारतीय सहकारी अधिनियमांतर्गत नोंदणीकृत झालेल्या बँका सहकारी बँका आणि बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित आहेत आणि बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित आहेत. तर सहकारी बँकांच्या बाबतीत पहिलं वाक्य काय लिहायचं? भारतात सहकारी बँका भारतीय सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत आणि बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित आहेत. सहकारी बँका निम शहरी आणि ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. सहकारी बँकेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक, शेतकरी आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करणे हे आहे. सामान्यतः सहकारी बँक 3 वेगवेगळ्या स्तरावर कार्य करते. आता प्राथमिक पतसंस्था ग्रामीण स्तरावर कामे करतात. त्या सदस्य आणि सामान्य लोकांकडून ठेवी गोळा करतात. त्यांना कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँकाकडून निधी मिळतो. जिल्हा मध्यवर्ती बँक या बँका जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत. या बँका जिल्हा पातळीवर लोकांकडून ठेवी घेतात आणि कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँकांकडून किंवा बँकेकडून निधी देखील मिळवतात. राज्य सहकारी बँक ही बँक राज्य स्तरावर कार्यरत आहे. आवश्यकतेनुसार ती जिल्हा सहकारी बँक आणि प्राथमिक पतसंस्थांना निधी प्रदान करतात. राज्य सहकारी बँक ही जिल्हा बँक व पतसहकारी संस्था यांच्यावर देखरेखीचे कामही करते. आता महाराष्ट्रातील प्राथमिक पतसंस्था, जिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँकांची यादी करा. त्यानंतर औद्योगिक विकास बँका. औद्योगिक विकास बँका व्यावसायिक संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे निधी प्रदान करतात. तर औद्योगिक विकास बँकेच्या बाबतीमध्ये पहिलं वाक्य काय लिहायचं? औद्योगिक विकास बँका व्यावसायिक संस्थांना गरजेनुसार मध्यम मुदतीचं आणि दीर्घ मुदतीचं कर्ज देते, निधी प्रदान करते. IFCI महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ. तर IFCI झाल्यावर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी विकास बँकेची उदाहरणे आहेत. आता विकास बँकांची काही कामे खालीलप्रमाणे आहेत. विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या उद्देशाने व्यवसाय संस्थांना मध्यम व दीर्घकालीन निधीची तरतूद. विस्तार आणि आधुनिकीकरण या दोन उद्देशाने व्यवसाय संघटनांना औद्योगिक विकास बँका मध्यम त्याचबरोबर दीर्घकालीन निधीची तरतूद करते, प्रोव्हिजन करते. सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागाची खरेदी.
सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागाची खरेदी. ज्या सार्वजनिक मर्यादित कंपन्या असतात त्यांनी जे काही समभाग विक्रीला काढलेले आहेत ते सुद्धा खरेदी करण्याची जबाबदारी औद्योगिक विकास बँका घेत असते. कर्ज रोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी. त्याचबरोबर कर्ज रोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी करते. आता नंबर 5 आहे विनिमय बँका. विनिमय बँका परकीय व्यापार व्यवहारास वित्त पुरवतात. विनिमय बँका परकीय व्यापार व्यवहारास वित्त पुरवतात. आता विनिमय बँका काय करतात तर परकीय व्यापार व्यवहारास वित्त पुरवतात. म्हणजे काय, परदेशामध्ये जो काही व्यापार होतो आणि त्या व्यापार करण्यासाठी लागणारा पैसा पुरविण्याचं काम विनिमय बँका करतात. तसेच मोठ्या व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुलभ करतात. तसेच मोठ्या व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुलभ करतात. मोठ्या व्यापारी बँका काय करतात, परकीय चलन व्यवहार सुलभ करतात. म्हणजे परकीय चलनाचा जो काही व्यवहार आहे तो सोपा करतात. विनिमय बँकांची इत्यादी उदाहरणे आहेत. कोणती इत्यादी म्हणजे कोणती? बार्क्लेज बँक, बँक ऑफ टोकियो. तर हे वाक्य आपलं थोडंसं रॉंग झालं. विनिमय बँकांची बार्क्लेज बँक, बँक ऑफ टोकियो इत्यादी उदाहरणे आहेत. विनिमय बँकांची बार्क्लेज बँक, बँक ऑफ टोकियो इत्यादी उदाहरणे आहेत. विनिमय बँकांची काही कामे खालीलप्रमाणे आहेत. तर परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा. परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा. पत्र देणे, विनिमय बिलाची सूट, लाभांश, व्याज आणि नफा इत्यादी खात्यावर पाठविणे. तर विनिमय बँकांची कामं: परदेशी व्यापार व्यवहारास वित्त पुरवठा करणे, पतपत्र देणे, विनिमय बिलाची सूट, लाभांश, व्याज आणि नफा इत्यादी खात्यावर पाठविणे. त्यानंतर आहे प्रादेशिक ग्रामीण बँक. तर प्रादेशिक ग्रामीण बँका 1975 मध्ये स्थापन करण्यात आल्या. या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे प्रायोजित केल्या आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भांडवलात केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 15% आणि प्रायोजित बँकांनी 35% योगदान दिले आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका प्रामुख्याने ग्रामीण निम शहरी भागातील ठेवी एकत्र करतात आणि मुख्यतः लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांना कर्ज प्रदान करतात. तर प्रादेशिक ग्रामीण बँक हा पॉइंट कसा देणार, तर प्रादेशिक ग्रामीण बँका 1975 मध्ये स्थापन करण्यात आल्या. पहिलं वाक्य.
या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे प्रायोजित केल्या आहेत. दुसरं वाक्य, प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भांडवलात केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 15% आणि प्रायोजित बँकांनी 35% योगदान दिले आहे. तिसरं वाक्य, प्रादेशिक ग्रामीण बँका प्रामुख्याने ग्रामीण निम शहरी भागातील ठेवी एकत्र करतात. निम शहरी भागातील ठेवी एकत्र करतात. प्रादेशिक ग्रामीण बँका प्रामुख्याने ग्रामीण निम शहरी भागातील ठेवी एकत्र करतात आणि मुख्यतः लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांना कर्ज प्रदान करतात. तर प्रादेशिक ग्रामीण बँका प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये किंवा निम शहरी भागामध्ये ठेवी एकत्र करतात आणि मुख्यतः लहान आणि अल्प भूधारक, लहान शेतकरी असतील, अल्पभूधारक शेतकरी असतील, शेतमजूर असतील आणि ग्रामीण कारागीर असतील यांना कर्ज प्रदान करतात. बचत बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागात लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे आहे. बचत बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे आहे. अशा बँकांच्या उदाहरणांमध्ये टपाल बचत बँक, व्यावसायिक बँका आणि सहकारी बँकांचा समावेश आहे. तर बचत बँक हा मुद्दा स्पष्ट करत असताना लिहायचं. नंबर 1, बचत बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागात लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे. जे ग्रामीण भागात राहणारे लोक असतात त्यांच्याकडून बचत करून घेणे हे पहिलं मुख्य उद्दिष्ट बचत बँकेचं असतं. अशा बँकांच्या उदाहरणांमध्ये टपाल बचत बँक, उदाहरणार्थ टपाल बचत बँक असेल, व्यावसायिक बँका असतील आणि सहकारी बँका असतील यांचा समावेश होतो. आता गुंतवणूक बँका, या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. गुंतवणूक बँकेचं विश्लेषण करत असताना पहिलं वाक्य लिहायचं, या बँका, गुंतवणूक बँक या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक बरोबर सल्लागार, सल्ला सुद्धा देतात, सहाय्य पुरवतात. त्यांच्या ग्राहकांमध्ये सामान्यतः व्यवसाय संस्था आणि सरकारी संस्था समाविष्ट असतात. तर गुंतवणूक बँकेच्या ग्राहकांमध्ये कुणाचा समावेश होतो? व्यवसाय संस्था आणि सहकारी संस्था यांचा समावेश होतो. गुंतवणूक बँका संशोधन करून आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल गुंतवणूक बँका संशोधन करून आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन विलिनीकरण आणि अधिग्रहणाची सुविधा देतात. साधारणतः गुंतवणूक बँका सामान्य लोकांशी थेट व्यवहार करत नाहीत. साधारणतः गुंतवणूक बँका सामान्य लोकांशी थेट व्यवहार करत नाही. हे अतिशय महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा.
साधारणतः गुंतवणूक बँका सामान्य लोकांशी थेट व्यवहार करत नाहीत. मग कोणाशी व्यवहार करते बघा. गुंतवणूक बँका या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य तर पुरवतातच. मग ग्राहक कोण आहे गुंतवणूक बँकेचे? व्यवसाय संस्था आणि सहकारी संस्था. गुंतवणूक बँका संशोधन करतात आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देतात आणि विलिनीकरण आणि अधिग्रहणाची सुविधा देतात. साधारणतः गुंतवणूक बँका सामान्य लोकांशी थेट व्यवहार करत नाहीत. आता विनिमय बँक या बँका विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय स्थापित करण्यासाठी विशिष्ट बँका काय कार्य करेल? विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय स्थापित करण्यासाठी संपूर्ण समर्थन आणि आवश्यकता पूर्ण करतात. आता निर्यात आणि आयात बँक EXIM. EX म्हणजे एक्सपोर्ट, IM म्हणजे इम्पोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, इम्पोर्ट म्हणजे आयात. निर्यात आणि आयात बँक ही बँक निर्यातदार आणि आयातदारांना आर्थिक सहाय्य करते आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी आर्थिक आणि निर्यातीसाठी वस्तू व सेवांचा वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कामकाजांचे समन्वय साधण्यासाठी प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करते. तर निर्यात आणि आयात बँक EXIM, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बँक. तर ही बँक निर्यातदार आणि आयातदारांना आर्थिक सहाय्य करते. जे निर्यातदार आहेत किंवा जे आयातदार आहेत त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचं काम निर्यात आणि आयात बँका करतात आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना सुद्धा देतात. मग चालना देण्यासाठी आर्थिक आणि निर्यातीसाठी वस्तू व सेवांचा वित्तपुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था असतात त्यांच्या कामकाजाचं समन्वय साधण्यासाठी प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करते. आता बघूया भारतीय लघु उद्योग विकास बँक, त्याला आपण SIDBI म्हणतो. SIDBI. लघु उद्योग विकास बँक 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये स्थापन केलेली सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम क्षेत्राच्या जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून काम करते आणि तत्सम कार्यात गुंतलेल्या संस्थांच्या कार्य समन्वयासाठी प्रयत्न करते. तर SIDBI बघा, भारतीय लघु उद्योग विकास बँक SIDBI. लघु उद्योग विकास बँक 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमानुसार किंवा अधिनियमान्वये स्थापन केलेली सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम क्षेत्राच्या जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून कार्य करते आणि तत्सम कार्यात गुंतलेल्या, तत्सम म्हणजे त्याच
संबंधित कार्यामध्ये गुंतलेल्या संस्थांच्या कार्यसमन्वयासाठी प्रयत्न करते. आता राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नाबार्ड, नॅशनल ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट बँक. नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. कृषी व ग्रामीण क्षेत्राला वित्त पुरवठा करण्यासाठी एक सर्वोच्च संस्था आहे. कृषी व ग्रामीण क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी एक सर्वोच्च संस्था म्हणजे नाबार्ड. तिला आपण म्हणतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची पत पुरवते. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकामार्फत अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची पत पुरवते. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची पत पुरवते. हे धोरण ग्रामीण नियोजन आणि ग्रामीण भारतातील कृषी, पत आणि इतर कामांसाठी संबंधित आहे. तर बँकिंगची नवीन प्रारूप. लघु वित्त बँका, लहान आर्थिक बँक परवाना. लघु वित्त बँक लहान आर्थिक बँक परवाना असलेल्या बँका आहेत आणि ठेवी आणि कर्ज देण्याची मूलभूत बँकिंग सेवा प्रदान करतात. ठेवी आणि कर्ज देण्याची मूलभूत बँकिंग सेवा प्रदान करतात. या बँकामागील उद्दिष्ट म्हणजे इतर बँकांकडून सेवा न दिल्या जाणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या भागांना आर्थिक समावेश देणे, जसे की लघुउद्योग, लघु आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग आणि असंघटित क्षेत्रातील घटक, अस्तित्वात असलेल्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, सूक्ष्म वित्त संस्था आणि स्थानिक क्षेत्रातील बँक या लहान वित्त बँका होण्यासाठी अर्ज करू शकतात. या बँकांची जाहिरात एकतर व्यक्ती, कॉर्पोरेट, ट्रस्ट किंवा सोसायट्याद्वारे केली जाऊ शकते. कंपन्या कायदा 2013 अन्वये खाजगी क्षेत्रात सार्वजनिक मर्यादित कंपन्या म्हणून त्यांची स्थापना केली जाते. त्यांचे संचालन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1944, बँकिंग नियमन कायदा 1949 च्या तरतुदीनुसार केली जाते. या बँकिंगसाठी कोणतेही क्षेत्रीय निर्बंध नाहीत. ग्रामीण आणि निमशहरी बचतीस चालना देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक क्षेत्रात व्यवहार्य आर्थिक उपक्रमासाठी पतपुरवठा करण्याच्या 2 उद्देशाने त्यांची स्थापना केली गेली. आता ही जी काही माहिती आहे ती पुन्हा सांगतो मी. बँकिंगची नवीन प्रारूप.
बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही. लघु वित्त बँका म्हणजे काय? लहान आर्थिक बँक परवाना असलेल्या बँका आहेत. लहान आर्थिक बँक परवाना असलेल्या बँका म्हणजे लघु वित्त बँका. आणि ठेवी आणि कर्ज देण्याची मूलभूत बँकिंग सेवा प्रदान करतात. मग लघु वित्त बँका म्हणजे लहान आर्थिक बँक परवाना असलेल्या बँका ठेवी आणि कर्ज देण्याची मूलभूत बँकिंग सेवा प्रदान करतात. तर ठेवी तर स्वीकारतात, त्याचबरोबर कर्ज सुद्धा देतात. ठेवी स्वीकारण्याची आणि कर्ज देण्याची या दोन्ही सेवा प्रदान करतात लघु वित्त बँका. या बँकांमधील उद्दिष्ट म्हणजे इतर बँकांकडून सेवा न दिल्या जाणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या भागांना आर्थिक समावेश देणे, जसे की लघुउद्योग, लघु आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, असंघटित क्षेत्रातील घटक, अस्तित्वात असलेल्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, सूक्ष्म वित्त संस्था आणि स्थानिक क्षेत्रातील बँक या लहान वित्त बँका होण्यासाठी अर्ज करू शकतात. या बँकांची जाहिरात एक तर व्यक्ती, कॉर्पोरेट, ट्रस्ट किंवा सोसायट्याद्वारे केली जाऊ शकते. कंपन्या कायदा 2013 अन्वये खाजगी क्षेत्रात सार्वजनिक मर्यादित कंपन्या म्हणून त्यांची स्थापना केली जाते. त्यांचे संचालन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1944, बँकिंग नियमन कायदा 1949 च्या तरतुदीद्वारे किंवा तरतुदीनुसार केली जाते. या बँकेसाठी कोणतेही क्षेत्रीय निर्बंध नाहीत. ग्रामीण आणि निम शहरी बचतीस चालना देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक क्षेत्रात व्यवहार्य आर्थिक उपक्रमासाठी पतपुरवठा करण्याच्या 2 उद्देशाने त्यांची स्थापना केली जाते. लघु वित्त बँकांची उद्दिष्टे. नंबर 1, लोकसंख्येच्या संरक्षित व अधोरेखित विभागासाठी बचतीची तरतूद. लोकसंख्येच्या संरक्षित व अधोरेखित विभागासाठी बचतीची तरतूद आणि छोट्या उद्योगांना, लहान आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग आणि इतर असंघटित क्षेत्र पतपुरवठा करणे. तर यासाठी उदाहरणं घ्या. स्मॉल फायनान्स बँक, त्यानंतर घ्या स्मॉल फायनान्स बँक. ETC याची उदाहरणे आहेत. JANA जना स्मॉल फायनान्स बँक, त्यानंतर AU स्मॉल फायनान्स बँक, त्यानंतर काय आहे इक्विटेज स्मॉल फायनान्स बँक ETC. तर पेमेंट बँक हे बँकिंगचे एक नवीन प्रारूप आहे.
पेमेंट बँकिंगच्या बाबतीत काय लिहायचं, हे बँकिंगचं एक नवीन प्रारूप आहे. पेमेंट बँक हे बँकिंगचं एक नवीन प्रारूप आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याची संकल्पना आखली आहे. पेमेंट बँकेची संकल्पना कुणी आखली, तर बँक ऑफ इंडियाने. आणि पेमेंट बँक हे बँकिंगचं काय आहे, नवीन प्रारूप आहे. लहान व्यवसाय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना आर्थिक सेवा देण्याचे मुख्य उद्दिष्ट ही इतर कोणत्याही बँकेसारखीच आहे. कारण बहुतेक बँकिंगची कामे जसे की रेमिटन्स सर्व्हिसेस, मोबाईल बँकिंग, ATM कार्ड्स, नेट बँकिंग इत्यादी अंमलात आणू शकतात. परंतु कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणे ते फक्त 1 लाख रुपयापर्यंतची मागणी ठेवी स्वीकारू शकते. इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक इत्यादी आजपर्यंतच्या सक्रिय पेमेंट बँकांची काही उदाहरणे आहेत. तर आपण या ठिकाणी आता थांबूया. गुड बाय, गुड नाईट, सी यू अगेन.